नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकणार. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ द व्हेरियस पोस्ट लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक्स असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांचं जे संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला नोटीस आहे ते 28/12/2024 रोजी आहे. डेट ऑफ पब्लिकेशन म्हणजे जाहिरात आलेले आहेत 22/1/2025 रोजी. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला 23/1 पासून ते 22/2/2025 या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असं पेमेंट मित्रांनो तुम्हाला 23/2/2025 ते 24/2/2025 यावेळी तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. त्याचबरोबर मॉडिफाय ॲप्लिकेशन असणार आहेत 25/2/25 पासून ते 6/3/2025 आसपास तुम्हाला या ठिकाणी जे मॉडिफाय ॲप्लिकेशन असतात ते तुम्हाला करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत लेवल 1 मध्ये 7 CPC मॅट्रिक्स पे स्केल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघितल्या मित्रांनो एकूण 32,438 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला 18,000 रुपये पे स्केल एवढे तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जे सुविधा असतात ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक राहणार मध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एज लिमिट असणार आहे. मित्रांनो, पहिले एज लिमिट होतं 1/1/2025 18 ते 33 वर्ष होतं. मात्र या ठिकाणी जे आता एज लिमिट असणार आहे 1/1/25 रोजी 18 ते 36 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे या ठिकाणी कोविडमुळे 3 वर्ष या ठिकाणी एक्सटेंड देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तर 3 वर्ष, त्याचबरोबर SC/ST मध्ये असेल तर 5 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला वयोमर्यादामध्ये या ठिकाणी जन्मतारीख असणार आहेत 18 ते 36 वर्षामध्ये. ओपन EWS मध्ये 2/1/1989 पासून ते 1/1/2007 विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ओबीसी मध्ये असल्यास 2/1/1986 ते 1/1/2007 पर्यंत आणि SC/ST मध्ये असल्यास 2/1/1984 पासून ते 1/1/2007 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तरी म्हणजे तुमची फी असणार मित्रांनो, फी मित्रांनो तुम्हाला 500 रुपये फी असणार आहे. ओपन OBC EWS कॅन्डिडेटसाठी जेंट्ससाठी असणार आहे मित्रांनो 500 रुपये ही रिफंडेबल फी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला CBT मधून तुम्ही बाहेर गेला तर 400 रुपये पेमेंट रिटर्न असणार आहे. त्याचबरोबर हँडिकॅप, ऑल फिमेल्स, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन आणि SC/ST साठी मित्रांनो तुम्हाला 250 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला 250 रिफंड दिली जाणार आहे. सदर फी ही मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्मवरती तुम्हाला फी द्यायची. त्याचबरोबर फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी भरतीवेळेस तुम्हाला बँक डिटेल्स जे टाकायचे आहेत त्यामध्ये तुमची या ठिकाणी फी वर्ग होणार आहे. तर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया असणार. पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो PET होणार आहेत. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मेडिकल होणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटद्वारे माहिती आणि SMS आणि मेलद्वारे सुद्धा तुमची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. त्याचा हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी कॉल लेटर्स ईमेलद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे. यामध्ये 60 मिनिटे वेळ असणार आहेत. यामध्ये एक प्रश्न हा एका मार्काला असणार आहे. त्यामध्ये जनरल सायन्स 25 प्रश्न, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स 30 प्रश्न आणि जनरल अवेअरनेस 20 प्रश्न अशी 100 मार्काची एक्झाम होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला URसाठी 40, EWS 40, OBC 30, SC/ST 30 मार्काला तुमच्या या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया देण्यात आला आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी पहिली फेरी पास झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी मेरिट लागणार आहेत. मेरिटमध्ये या ठिकाणी तुमची PET होणार आहेत. PET मध्ये तुमचं मेडिकल मेलसाठी मित्रांनो तुम्हाला 35 किलो वजन घेऊन 100 मीटर धावणे 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे आणि 1 किलोमीटर 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर फिमेलसाठी मित्रांनो तुम्हाला 20 किलो वजन घेऊन 100 मीटर अंतर 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे आणि मित्रांनो 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटं 40 सेकंदात पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी PET आणि PhD झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल सुद्धा या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला या ठिकाणी RRBच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला RRBच्या वेगवेगळ्या झोनद्वारे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेस्टर्न रेल्वेमध्ये मुंबईसाठी या ठिकाणी जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट असणार आहेत त्या असिस्टंट ST, वर्कशॉप, ब्रिज, लोकोशेड या वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत. यामध्ये डिपार्टमेंट्स असणार आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट्स असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेकन्सी जर बघितलं वेकन्सी असणार आहेत. ओपनसाठी 1892 जागा, SC साठी 701 जागा, ST साठी
351 जागा, ओबीसी 1261 जागा, ईडब्ल्यूएस साठी 467 जागा, अशा मिळून 4672 जागा. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 936 जागा. हँडिकॅपसाठी वेगवेगळे आरक्षण असतात, त्यानुसार तुमच्या ठिकाणी वेगवेगळ्या जे पोस्ट असतात त्यांना जागा देण्यात आल्या आहेत. सदर फॉर्ममध्ये ठिकाणी तुम्हाला ह्या सिक्वेन्स या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो रेल्वेमध्ये पदभरती व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.